रक्षाबंधन 2025 रक्षाबंधनाचा सण भावा बहिणीमधील प्रेम, कर्तव्य आणि आदर या नात्याला उजाळा देतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी नावाचा पवित्र धागा बांधतात, आरती करतात आणि तिलक लावतात. बहिणी आपल्या भावाच्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात भाऊ भेटवस्तू देतात आणि आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी येतो, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन सणाच्या दिवशी कुटुंबे एकत्र येतात आणि एकता साजरी करतात. रक्षाबंधन हा सण प्रेम, काळजी आणि संरक्षण या मूल्यांचा उत्सव साजरा करतो. कौटुंबिक नात्यासह येणाऱ्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो. यावर्षी रक्षाबंधन 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरे केले जाईल. श्रावण महिन्यातील पौर्णिमा तारीख 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 संपेल. हा सण सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 दरम्यान साजरा करावा. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा सर्वोत्तम वेळ अपराह्नाचा असतो. तो हिंदू धर्माच्या विभागणीनुसार दुपारचा असतो. जर अपराह्नाचा वेळ उपलब्ध नसेल तर प्रदोषचा वेळ देखील रक्षाबंधनाच्या अनुष्ठानासाठी योग्य आहे. हा दिवस आनंदाने आणि हास्याने भरलेला असतो. रक्षाबंधन हा कुटुंब पुनर्मिलन, गोष्टी सांगण्याचा आणि खेळ खेळण्याचा काळ आहे. कुटुंबे लाडू आणि बर्फी यासारख्या पारंपरिक मिठाई देखील तयार करतात आणि एकत्र खास जेवणाची योजना आखतात. भावा बहिणीच्या सुंदर नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते, भावाचे औक्षण करते व भाऊ बहिणीला तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो आणि हे वचन प्रत्येक भाऊ शेवटपर्यंत निभावतो. त्यामुळे हिंदू धर्मातील हा सण खास असल्याने प्रत्येकालाच रक्षाबंधनाची ओढ असते. बहिणी तर या सणाची विशेष वाट पाहतात, कारण आपल्या भावाकडून त्यांना छान गिफ्ट या दिवशी मिळणार असते. सकाळी 5:47 वाजता सुरू होऊन दुपारी 1:24 पर्यंत हा काळ असेल. रक्षाबंधनासाठी 7:10 शुभ मुहूर्त आहे. यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रा काळ असणार नाही, त्यामुळे निश्चिंत होऊन राखी बांधावी. भद्रा काळात राखी न बांधण्याचे कारण म्हणजे पौराणिक कथेनुसार रावणाच्या बहिणीने त्याला याच भद्र काळात राखी बांधल्याने त्याचा विनाश कसा झाला हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे आपल्या भावाच्या सुखी व उदंड आयुष्यासाठी भद्र काळात राखी बांधली जात नाही. सकाळी 9:07 ते 10:47 हा राहू काळ आहे. राहू काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते, म्हणून या वेळेत राखी बांधू नये. रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असतो. तसेच राखी देखील विशिष्ट काळाने काढली जावी. रक्षाबंधनाच्या 24 तासानंतर राखी काढण्याचे सांगितले जाते, परंतु अनेक जण गोकुळाष्टमीच्या दिवशी देखील राखी काढतात. तर अनेक जण आपल्या बहिणीचे रक्षासूत्र म्हणून राखी आपोआप हातातून निघत नाही तोपर्यंत ती बांधून ठेवतात. श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या शुभ दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या मनगटावर एक पवित्र धागा बांधून ती त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो. श्रावण पौर्णिमेला आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी करतो. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण यंदा 9 ऑगस्टला साजरा होणार आहे. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव आणि समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनंतर बंद झालेल्या मच्छीमारी व्यवसाय पुन्हा सुरू केली जाते, म्हणूनच या सणाला कोळी बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.